जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण बघू शकतो अशा पद्धतीने आपल्याला शिस्त बघायला मिळते. लोक रसिक भक्तिरसामध्ये रंगलेले दिसतात. त्याच्यामध्ये महिला, पुरुष, ज्येष्ठ माणसं आपण बघू शकता. या ठिकाणी सुंदर असा सजवलेला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी रथ आपल्याला बघायला मिळतोय. या ठिकाणी पोलीस प्रशासन अशा पद्धतीने कडक करून चाललेलं असतात. एक पालखीचं आपण बघू शकता. ह्या पद्धतीने आपण बघू शकता. या ठिकाणी हे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील ट्रस्टी आहेत. पोलीस प्रशासन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मदत करते आणि हा रथ भक्ती रथ पुढे चाललेला असतो. अशा पद्धतीने भजन, नामस्कीर्तन या दिंडी सोहळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज सुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये, देहू नगरीचे सगळे ग्रामस्थ या पालखी, या आमचे मित्र आहेत शशी महाराज, वंशज आहेत तुकाराम महाराजांचे, थेट वंशज आहेत. असा भक्तिरसात रंगत असलेला सोहळा आपल्याला अगदी देहू पासून, आळंदी पासून पंढरीपर्यंत मार्गक्रमण करताना दिसतात. बघितलं का, अशी फ्रेश तोंड दिसतात. नाही तर आमच्या सारख्यांची तोंड हे उगाच म्हणत नाही तुकाराम महाराजांचे वंशज. आणि अशा पद्धतीने हा पालखी सोहळा आपण बघू शकतो की एकदम भक्तिरसात गावागावामध्ये होत असणारं स्वागत. पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर तरुणाई असेल, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्तिरसात रंगलेले असतात. हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा याची देही याची डोळा आपल्याला बघायला मिळतो. खूप चांगल्या वातावरणामध्ये हा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने जातोय. या बाजूने चालतोय जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा. त्याचबरोबर माऊलींचा, ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटणच्या दिशेने मार्गक्रमण होताना आपल्याला दिसतोय. त्याचं सुद्धा स्वागत त्या परिसरामध्ये होतंय. तर अशा पद्धतीने एकदम छान पद्धतीने आपण बघू शकतो. अशा पद्धतीने ज्येष्ठांपासून तरुणाईमध्ये खरंच जल्लोष आहे. आणि हा उत्साह बघायला मिळतोय संतांच्या पालखीमध्ये.